नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. प्रत्येक राजकीय लढाई जिंकायची आहे आणि ती जिंकण्यासाठी ताकदीने उतरायचे आहे. विजय एवढा मोठा असला पाहिजे की विरोधकाला हिंमत होता कामा नाही. त्यासाठी मिशन मोडवर काम करा, अशी सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पनवेलमध्ये दिल्या आहेत. उत्तर रायगड जिल्हा भाजपची कार्यसमिती बैठक मंत्री रवींद्र चव्हाण तसेच आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्केट यार्ड येथे झाली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी उत्तर रायगड जिल्हा यशस्वीपणे पार पाडत असल्याचे अधोरेखित केले. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भाजपसारखी रचना अन्य कोणत्याही पक्षात दिसत नाही. मेहनती कार्यकर्ते या पक्षात आहेत आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि संधी तसेच जबाबदारीने काम करणारा हा पक्ष असल्याचे सांगितले. यावेळी उत्तर रायगड जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. घणसोली आगारातील मार्ग क्रमांक 144 वरून जाणाऱ्या एका इलेक्ट्रिक बसला आग लागण्याची घटना ऐरोली रबाळेच्या अंतर्गत रस्त्यावर घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. घणसोली ते मुलुंड ही मार्ग क्रमांक 144 वरील बस निघाली. मात्र बसमध्ये बिघाड झाल्याने NMMT प्रशासनाने दुसऱ्या बसची सोय केली. दुसऱ्या बसमधून प्रवासी मार्गस्थ झाल्यावर या बसमधील तांत्रिक बिघाड तात्पुरता दुरुस्त करून बस पुन्हा घणसोली डेपोकडे मार्गक्रमण करत असताना ऐरोली रबाळे अंतर्गत रस्त्यावर सेंट झेवियर्स शाळेनजीक बसमधून अचानक धूर आला आणि त्यानंतर काही क्षणात बसने आग पकडली आणि पाहता भडका उडत पूर्ण बस जळून खाक झाली. याबाबत चौकशीचे आदेश दिले जातील अशी माहिती NMMT व्यवस्थापक योगेश कडुसकर यांनी दिली आहे. मुरुडजवळील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पुन्हा एकदा पर्यटकासाठी खुला झाला आहे. पुरातत्व विभागाने या किल्ल्याचे दरवाजे उघडल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांनी आनंद साजरा केला, तर स्थानिक व्यावसायिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जंजिरा किल्ला बंद असतो. हा किल्ला 1 ऑक्टोबरला खुला करण्याचे पुरातत्व विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र पर्यटकांसह स्थानिक व्यावसायिक आनंदले असून धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे. राजपुरी नवीन जेट्टी ते जंजिरा किल्ल्यापर्यंत शिडाच्या बोटीद्वारे पर्यटकांची ने-आण केली जाते. खराब हवामानामुळे किल्ला 1 दिवस उशिरा खुला करण्यात आला. सकाळपासून हवामान पूर्ववत झाल्याने ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याकडे जाण्यासाठी शिडाच्या बोटीची वाहतूक सुरू करण्यात आली. सध्या पर्यटकांची संख्या तुरळक. जंजिरा किल्ल्याला दरवर्षी लाखो पर्यटक देश-विदेशातून भेट देतात. ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या अनेक भागातील विद्यार्थ्यांच्या सहलींचीही येथे रेलचेल असते. पर्यटकांच्या आगमनामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी जेट्टीबरोबरच खोरा बंदर आणि दिघी बंदरावरून बोट सेवा उपलब्ध आहे. गौरा गणेशोत्सवानिमित्त पनवेल शहरातील भाजी मार्केटमध्ये महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक गौरा गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या गणरायाचे महापालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दर्शन घेतले आणि यानिमित्त आयोजित रक्तदान आणि चष्मे वाटप शिबिराला भेट देत शुभेच्छा दिल्या. पनवेलसह रायगड जिल्ह्यात साखर चौथीच्या म्हणजेच गौरा गणपतीचे आगमन झाले. पनवेल येथील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटना आणि फळभाजी विक्रेते सहकारी संस्थेच्या वतीने गेल्या 30 वर्षांपासून गौरा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मुख्य गणेशोत्सव साजरा होत असताना गणरायासाठी आवश्यक असणारे साहित्य भक्तांना विक्री करण्यात येतील. छोटे व्यावसायिक गुंतलेले असतात, त्यामुळे त्यांना गणेशोत्सवाचा आनंद घेता येत नाही. यासाठीच गौरा गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. ही परंपरा कायम आहे. या बाप्पाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दर्शन घेतले. तसेच केगोलीमय वाचनालय आणि ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित रक्तदान शिबिराला भेट दिली.
अनेक वर्षांपासून करंजाडे सेक्टर 6 पाणी समस्याग्रस्त होते. मात्र आता तो प्रश्न भाजपच्या माध्यमातून सोडवल्याबद्दल सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंगरे, शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे आणि ग्रामपंचायत सदस्यांची वाजत गाजत मिरवणूक काढून नागरिकांनी सत्कार केला. पनवेल शहराला लागून असलेल्या करंजाडे गावात सिडकोने नवीन शहर वसवले. पनवेल आणि नवी मुंबईच्या तुलनेने येथे घराच्या किमती कमी असल्याने झपाट्याने नागरी वस्ती वाढली. सिडकोच्या इतर वस्तींप्रमाणे अनेक समस्यांकडे सिडकोने दुर्लक्ष केले. येथे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. सरपंच मंगेश शेलार, भाजप विभागीय अध्यक्ष कर्णाजी शेलार, उपसरपंच सागर आंगरे, शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे, नंदकुमार भोईर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. तसेच नवीन कनेक्शनची मागणी केली आणि वारंवार त्याचा पाठपुरावा देखील केला. त्यानंतर गावाकरिता 2 कनेक्शन घेण्यात आले. त्यातील 1 कनेक्शन तात्पुरत्या स्वरूपात सेक्टर 6 साठी देण्यात यावे अशी आग्रही भूमिका घेतली. दरम्यान भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि सरपंच मंगेश शेलार यांच्या विशेष प्रयत्नाने मागणी मंजूर होऊन काम पूर्ण झाले. त्यामुळे सगळ्यांना पुरेसे पाणी मिळू लागल्याने नागरिकांनी सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढून सत्कार केला. पनवेलमधील अमरधाम समोर रिक्षा आणि NMMT बसमध्ये झालेल्या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. NMMT बस पनवेलच्या दिशेने जात होती. त्यावेळी रिक्षा देखील पनवेलच्या दिशेने खोपोलीकडे जात असताना दोन्ही वाहनांचा अमरधामजवळ अपघात झाला. या अपघातात रिक्षेचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि पनवेल शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्वर्गीय महात्मा गांधी आणि स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांची जयंती CKT विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमात साजरी करण्यात आली. यावेळी पर्यवेक्षिका नीरजा मॅडम यांनी या थोर नेत्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. निधी पाटील, कैवल्य पाटील आणि साईराज पाटील या विद्यार्थ्यांनी या नेत्यांबद्दल अभ्यासपूर्ण माहिती आपल्या भाषणातून सांगितली. शिक्षिका मनीषा पाटील यांनी विद्यार्थ्यांना या थोर नेत्यांच्या चरित्रातून त्यांचे गुण आत्मसात करा असे सांगितले. सांस्कृतिक विभाग प्रमुख सुप्रिया तामणकर यांनी स्वच्छता पंधरवड्याने औचित्य साधून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व विशद केले. तर मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी विद्यार्थ्यांपुढे नेहमीच चांगला आदर्श ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच अशा थोर नेत्यांच्या स्मृतिदिन आम्ही साजरा करतो आणि या नेत्यांच्या चरित्रामधून मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना देतो असल्याचे प्रतिपादन केले. भारतीय जनता पक्षाच्या अलिबाग तालुका अध्यक्षपदी उदय काठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उदय काठे हे भाजपचे ज्येष्ठ सदस्य आहेत. अलिबाग तालुका पंचायत समितीचे ते माजी सदस्य आहेत. काठे यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे त्यांची अलिबाग तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती झाल्याबद्दल रायगड जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट संतोष पवार, तालुका उपाध्यक्ष सुनील दामले, तालुका OBC अध्यक्ष अशोक वारंगे, तालुका युवा सरचिटणीस निखिल चव्हाण, तालुका सरचिटणीस देवेंद्र सोनावणे, ज्येष्ठ नेते मंगेश माळी यांनी उदय काठे यांचे अभिनंदन केले आहे. सुधागड तालुक्यातील खुरावले येथील मुकुंद जाधव यांच्या घरामध्ये दुर्मिळ प्रजातीचा साधारण 4.5 फूट लांब फोस्टेन मांजराचा साप आढळला आहे. या सापाला सर्पमित्र संदीप जाधव यांनी सर्पमित्र अमित निंबाळकर आणि वनविभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. हा साप घराच्या छताच्या पत्र्याखाली लोखंडी पाईपवर बसला होता. याबाबत सर्पमित्र संदीप जाधव यांनी सांगितले की हा निमविषारी गटात गणला जाणारा साप आहे. त्याचे डोके गोल कडा असलेले त्रिकोणी आकाराचे असून मानेवर बाय तसेच गॅमा चिन्हासारखे खूण आणि डोळ्याच्या बाहुल्या मांजराप्रमाणे तसेच उभ्या रचनेत असतात. याशिवाय या सापाच्या अंगावर मांजराच्या त्वचेसारखा रंग आणि चट्टी असल्याने हा मांजरा साप म्हणून ओळखला जातो. हा सहज आढळणारा साप नसून हा झाडाच्या छिद्रात, खळट्यात, ढोलीत विशेषतः आढळतो अशी माहिती त्यांनी दिली.
अलिबाग तालुक्यातील चोंडी विभागातील महावितरणचे कर्मचारी मुकुंदराज चाटे हे मुनवली येथे वीज खांबावर चढून काम करत असताना खाली पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मुनवली येथील विद्युत खांबावर महावितरण कर्मचारी मुकुंदराज चाटे हे दुरुस्तीच्या कामासाठी चढले होते. त्यावेळी विद्युत पोलवर काम करत असताना अचानक पोलवरून खाली कोसळून ते बेशुद्ध पडले. त्यावेळी त्यांना त्वरित मुनवली ग्रामस्थांनी खासगी वाहनाने अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत केंद्र शासनाने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून एक कदम स्वच्छता की ओर म्हणत स्वच्छतेसाठी श्रमदान या संकल्पनेतून पनवेल जिल्हा आणि सत्र न्यायालय तसेच तालुका विधी सेवा समितीच्या वतीने कोर्ट आवारात 1 दिवसीय श्रमदान आयोजित करण्यात आले होते. यावेळी सर्वस्तरीय न्यायाधीश, पनवेल वकील संघटनेचे पदाधिकारी, वकील, कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन श्रमदान केले. पनवेल कोर्ट आवारात स्वच्छतेसाठी श्रमदान कार्यक्रमात पनवेल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष JD वडणे, अतिरिक्त न्यायाधीश KG पाळदेवार, अतिरिक्त न्यायाधीश संतोष C शिंदे, SR चव्हाण, NP पवार, KM सोनावणे, AA गोडसे यांच्यासह अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.